संप होणारच. एकच मिशन. धुळे शहरातील राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे कल्याण भवन शिवतीर्थ येथे राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत 21 एप्रिलपासून बेमुदत संपवण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीत पदाधिकाऱ्यांनी सांगितले की कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक न्याय मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. वारंवार निवेदने, आंदोलने आणि चर्चा करून शासनाकडून ठोस निर्णय घेतला जात नसल्याने अखेर संपाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. संघटनांनी जुनी पेन्शन योजना लागू करणे, रिक्त पदे तात्काळ भरणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देणे, वेतनातील तफावत दूर करणे, सेवासारथी सुधारणा, पदोन्नती प्रक्रिया गतिमान करणे यांच्यासह विविध मागण्या शासनासमोर मांडल्या आहेत. बैठकीत शासनाला इशारा देण्यात आला आहे की मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यभरातील कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संपात सहभागी होतील. त्यामुळे शासकीय कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बैठकीस डॉक्टर संजय पाटील यांच्यासह 20 कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. संघटना समन्वय समितीच्या वतीने राज्यातील 17 लाख कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी या 21 एप्रिलपासूनच्या बेमुदत संपात सहभागी होत आहेत. हा संप मार्च 2023च्या शेवटच्या आठवड्यात 7 दिवसाचा जो बेमुदत संप झाला होता, त्या संपाच्या पार्श्वभूमीवर सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना शासनाने विधान परिषद, विधानसभेत जाहीर केली. त्याचा शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध झाला, परंतु त्या संदर्भाच्या अद्यापपर्यंत मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर आम्ही गेल्या 15 महिन्यात 7 आंदोलनं केली, तरी देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांना या विषयावर चर्चा करायला वेळ मिळालेला नाही. याकडे प्रमुख लक्ष वेधण्यासाठी आम्ही हा बेमुदत संप वर जात आहोत. यामध्ये शिक्षकांच्या TET परीक्षा, संच मान्यता, अशैक्षणिक कामे आणि शिक्षण क्षेत्रातलं खाजगीकरण, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा आणि आकृतीबंध आणि पुनर्रचनेच्या माध्यमातून विविध पदं जी गोठवली जात आहेत त्या विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही हा बेमुदत संप करत आहोत. आता ही माघार नाही. सरकारने जोपर्यंत या संदर्भात जुन्या पेन्शनच्या संदर्भात आम्ही मागणी सोडलेली नाही, मात्र सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजनेच्या मार्गदर्शक प्रसिद्ध झाल्याशिवाय आता आमची माघार नाही, एवढे मात्र निश्चित. यामुळे जे जनसामान्य नागरिकांचं प्रशासनाच्या सेवेबाबत जे हाल होणार आहेत, रुग्णांचे हाल होणार आहेत, त्याला आम्ही जबाबदार नसून शासन जबाबदार आहे. शासनाने आम्हाला हा संप करायला भाग पाडलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने ची जी गैरसोय होणार आहे, याला सरकारी कर्मचारी किंवा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी जबाबदार नसून शासन त्याला जबाबदार आहे. ठिकाणी विशेषतः अडचण अशी आलेली आहे की प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांच्या काही परीक्षा आणि पट पडताळणीच्या अडचणी असल्या कारणाने ते 23 तारखेपासून या बेमुदत संपात सहभागी होणार असल्या कारणाने आम्ही 21 आणि 22 हे 2 दिवस या कल्याण भवन इथे ठाण मांडून बसणार आहोत आणि 23 तारखेला एक भव्य दिव्य मोर्चा या ठिकाणाहून कल्याण भवनहून जेल रोडला किमेन क्लबला निघून शासनाचं लक्ष वेधण्यात येईल. मात्र बेमुदत संप असेपर्यंत आम्ही ह्या कल्याण भवनलाच आमचा ह्या ठिय्या आंदोलन असणार आहे.